त्याने रावण पाय आपटत तेथून निघून गेला. विश्वामित्रांनी श्रीरामांना आज्ञा केली, जे धनुष्य मोठमोठ्या बलाढ्यांना उचलले नाही ते या सुकुमारास कसे उचलायचे अशी शंका उपस्थितांच्या मनात आली. श्रीरामांनी विश्वामित्रांना वंदन करून जनकाचीही अनुज्ञा घेतली. श्रीरामांच्या दर्शनाने जानकीही मनोमन सुखावली होती. धडधडत्या छातीने ती शिवपार्वतीची प्रार्थना करू लागली. श्रीरामांनीही शिवाचे स्मरण करून धनुष्यास वंदन केले. काय घडणार या उत्सुकतेपोटी सारा दरबार श्वास रोखून ते दृश्य पाहत होता. पाहता पाहता श्रीरामांनी अगदी सहजगत्या ते शिवधनुष्य उचलले आणि त्याला प्रत्यंच्या लावताना ते भंग पावले. सलज्जित सीतेने श्रीरामांच्या गळ्यात स्वयंवराची पुष्पमाला घातली. राम सीतेच्या विवाहातच जनक राजाने आपली दुसरी कन्या उर्मिला ही लक्ष्मणास व कुशध्वज या आपल्या कनिष्ठ बंधूच्या 2 कन्या मांडवी भरतास तर श्रुतकीर्ती शत्रुघ्नास अर्पण केली. अयोध्येहून महाराज दशरथही आपल्या सर्व परिवारासोबत हा आनंद सोहळा पाहण्यास आले. 4ही विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला. गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. हंस विष्णूचा हंस विष्णूचा धरेची तुहिताची सीता हंस विष्णूचा धरेची तुहिताची सीता
गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले आपल्या चारही मुलासुनांसोबत अयोध्येत महाराजा दशरथांची 12 वर्षे मोठ्या सुखासमाधानात गेली. त्यानंतर मात्र त्यांना वानप्रस्थाश्रमाचे वेध लागू लागले. वयाने, अनुभवाने, ज्ञानाने व पराक्रमाने ज्येष्ठ असणाऱ्या श्रीरामास राज्याभिषेक करावा असे सर्वानुमते ठरले. ऐका हो ऐका ऐका हो ऐका अयोध्येच्या नगरवासियांनो ऐका. महाराज दशरथांनी उद्या पुष्य नक्षत्रावर ज्येष्ठ युवराज श्री रामचंद्रांना राज्याभिषेक करण्याचे योजले आहे हो. हा सोहळा पाहण्यासाठी सर्व नगरवासियांनी उपस्थित राहावे हो. वा, आपले अहोभाग्य. प्रभू श्रीराम आपले राजे होणार. उद्या श्रीराम अयोध्यापती होणार. धन्य आपण सारे अयोध्यावासी, धन्य आपली अयोध्या नगरी. इकडे राजवाड्यातही सर्वांनाच आनंद झाला. उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती या बहिणी व इतर सख्या सीतेला चिडवू लागल्या. आनंद सांगू सखे ग किती मी आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उद्या भायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सिंहासनी श्री राघव बसता वामांगी तू बसशील सीता सिंहासनी श्री राघव बसता वामांगी तू बसशील सीता जरा गर्विता जरा लज्जिता जरा गर्विता जरा लज्जिता राजभूषणा भूषवील कमनीय तव आकृती सखे ग आनंद सांगू किती ओळखीचे बघाले पदरव सावलीत ही दिसते सौष्ठव ओळखीचे बघाले पदरव सावलीत ही दिसते सौष्ठव तुला भेटण्या येती राघव तुला भेटण्या येती राघव बालिश नयनी तुझ्या येई का लज्जेला जागृती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उद्या भायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती नगरवासियांप्रमाणेच कैकेयीलाही आनंद वार्ता समजली. तिचा मुलगा भरत त्यावेळी शत्रुघ्नासोबत आजोळी गेला होता. राम राजा होणार म्हणून कैकेयी सुद्धा आनंदात होती. पण तिची कुबडी दासी मंथरा मात्र फारच अस्वस्थ झाली. कैकेयीवर लहानपणापासूनच तिचा फार प्रभाव होता. ती कैकेयीकडे येऊन म्हणाली,
आपल्या दुर्भाग्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेस का तू? मंथरे, हे तू काय बोलते आहेस? माझा लाडका राम राजा होणार. माझा राम उद्या राजा होणार. काहीच कसे समजत नाही तुला. भरतास अजोळी पाठवून दशरथाने हा राज्याभिषेकाचा कट केला आहे. राम राजा झाला की तो भरताला हकलून देईल. तू सर्वात सुंदर दशरथाची लाडकी राणी. पण उद्या तुझी सवत कौसल्या राजमाता झाली की तुला तिची दासी करेल. तुला तिच्या पुढे हात जोडून उभे राहावे लागेल. खरे आहे, तू योग्य वेळी मला सावध केलेस. पण आता यावर उपाय काय? आठव आठव, तू पूर्वी देवदानवांच्या युद्धात दशरथाचे प्राण वाचविलेस. त्यावेळेचे 2 वर मागणे अजून बाकी आहे. पहिल्या वराने भरतास अयोध्येचे राज्य आणि दुसऱ्या वराने रामास 14 वर्षे वनवास. हे ऐकताच कैकेयी आकांड तांडव करीत क्रोधागारात गेली. कैकेयीस राम राज्याभिषेकाची आनंद वार्ता देण्यासाठी आलेल्या महाराज दशरथांना तिचा हा अवतार पाहून धक्काच बसला. कैकेयीने मात्र जीव घेणा वर मागितला. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरता लागी त्या सिंहासन, रामासी बनवास. मोडू नका वचनास. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा, झणी माझ्या भरतास. मोडू नका वचनास. एक वराने द्यामज आंदण, भरतासाठी हे सिंहासन. एक वराने मज द्या आंदण, भरतासाठी हे सिंहासन. तुझ्या वराने 14 वर्षे रामाला वनवास. मोडू नका वचनास. अगं पापिनी, नेहमी राम राम करतेस आणि आज तुझी दुष्ट बुद्धी कशी जागृत झाली. हवे तर तू माझे प्राण घे, पण असे वागू नकोस. रामाला वनवासात पाठवू नकोस. पण दशरथाची ती विनवणी कैकेयीच्या कानी पोचतच नव्हती. दुष्ट मंथरेने मात्र रामापर्यंत हा निरोप केव्हाच पोचवला होता. पितृवचन पाळण्यासाठी राम आनंदाने वनात जाण्यास तयार झाला. राजवस्त्रांचा, राजचिन्हांचा त्याग करून, वल्कले नेसून, माता पित्यांना वंदन करून त्यांचा निरोप घेण्यासाठी श्रीराम आले. प्राणप्रिय पत्नी सीता ही सुद्धा राजवैभवाचा त्याग करून पतीसोबत जाण्यास निघाली. बंधू लक्ष्मणानेही राम सीते सोबतच जाण्याचा हट्ट धरला. राम, लक्ष्मण, सीता तिघेही वनवासात निघाले. आतापर्यंत आनंदात असणारी अयोध्या नगरी शोक सागरात बुडाली. सारे नगरवासीही रामांसोबत शरयू तीरी आले व विनवू लागले, आम्हालाही तुमच्या सोबत न्या, श्रीरामा आम्हालाही न्या. पण श्रीरामांनी त्यांची समजूत घालून त्यांना मागे फिरण्यास भाग पाडले.
त्या रात्री अयोध्येत कुठल्याही घरी दिवे लागले नाहीत की एकही चूल पेटली नाही. कालपर्यंत आनंद सागरात न्हाऊन निघणारी अयोध्या नगरी आज मात्र शोक सागरात बुडून गेली. अयोध्येच्या वेशीबाहेर आल्यावर अयोध्या नगरीस मनपूर्वक वंदन करून प्रभू श्रीराम पुढील मार्ग आक्रमत शृंगारवीरपुरास आले. गंगा पार करण्यासाठी ते नौकेत चढले. त्यावेळी निषाद राजगुह व नावाडी गाऊ लागले. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्री विष्णूचा हा अवतार, भव सिंधूच्या करितो पार. श्री विष्णूचा हा अवतार, भव सिंधूच्या करितो पार. तारक त्याला तारून नेऊ, पदस्पर्शाने सर्व तरू. पदस्पर्शाने सर्व तरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. कर्तव्याची धरुणी का राम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची धरुणी का राम स्वीकरी हा वनवास. दाटत त्याचे आपण का मग कर्तव्याची परत सरू. का कर्तव्याची परत सरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. अतिथी असोवा असोत राम, पैल लाविणे आपुले काम. पैल लाविणे आपुले काम, पैल लाविणे आपुले काम. अतिथी असोवा असोत राम, पैल लाविणे आपुले काम. भले बुरे ते राम जानता, भले बुरे ते राम जानता. आपण आपुले काम करू, आपण आपुले काम करू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. 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 श्रीराम तर गंगा पार करून वनवासासाठी मार्गस्थ झाले. पण श्रीरामांशिवाय इकडे अयोध्या नगरीत व दशरथ महाराजांच्या राजवाड्यातही अवकळा पसरली. राम राम, माझा श्रीराम कुठे आहे?
मला तो पुन्हा कधीच दिसणार नाही का? महाराज, असा धीर सोडू नये आपण. श्रावण कुमाराच्या माता पित्यांनी मला दिलेला शाप खरा ठरला. पुत्र वियोगानेच माझा मृत्यू होणार. राम 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 राम. महाराज, आजोळाहून परत आलेल्या भरतास सारा प्रकार कळाल्यावर कैकई मातेचा अतिशय राग आला. ज्येष्ठ बंधू श्रीरामांशिवाय अयोध्या ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही. भरत, माझा भरत, तू आता अयोध्येचा सम्राट होणार आहेस. तू माता नसून वैरिणी आहेस. तुझ्या स्वार्थी बुद्धीमुळेच अयोध्येची अशी वाताहत झाली. श्रीरामाशिवाय अयोध्येत राहण्याचा मी विचारच करू शकत नाही. राम वनवासी तर भरत सुखी कसा? आता मी स्वतः जातो आणि रामांची क्षमा मागून त्यांना अयोध्येस परत आणतो. श्रीरामांना परत आणण्यासाठी भरत वनात निघाला. सोबत कौसल्या व सुमित्रेसह पश्चाताप दग्ध कैकई माता व नगरवासीही निघाले. दादा, 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 अयोध्येस परत चला. प्रिय भरत, पितृवचन पाळण्यासाठीच मी वनात आलो आहे. पण दादा, तुमचे नाव घेत घेत पिताश्रींनी अखेरचा श्वास घेतला. पिताश्री जीवित नाहीत तर अयोध्येचा सांभाळ कोण करणार? आम्हा सर्वांचीच विनंती आहे की आपण अयोध्येस परत चलावे. परत चलावे दादा. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पुन्हा न काय कोणी दूर या मनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे वीर रघुनंदना, आपल्या पादुका तरी मला द्या. अयोध्येच्या राजसिंहासनावर त्या ठेवून
आपल्या नावाने मी राज्य करीन. तुमचे हे राज्य मी ठेव म्हणून सांभाळेन. मीही तुमच्याप्रमाणे जटावल्कले धारण करून कंदमुळे खाऊनच राहीन. ज्या दिवशी 14 वर्षे पूर्ण होतील त्या दिवशी अयोध्येत तुमचे दर्शन झाले नाही तर मी अग्निप्रवेश करेन. आपल्या 3ही मातांची तू नीट काळजी घे आणि कैकई मातेवरही रागावू नकोस. नगरवासियांचा नीट सांभाळ कर. भरताचा निरोप घेतल्यावर राम, लक्ष्मण, सीता दंडकारण्यात आले. गोदावरी काठी पर्णकुटी बांधून राहू लागले. वनातील काळ सरत होता. एके दिवशी अचानक शूर्पणखा नावाची दुष्ट राक्षसी तिथे आली. मदनाप्रमाणे कांती असणारे हे सुकुमार कोण आहेत? यापैकी एका तरी राजबिंड्या तरुणाशी माझा विवाह झालाच पाहिजे. कसे बरे मी त्यांना वश करू? त्रैलोक्य सुंदरीचे रूप मी धारण करते. हे सुकुमारा, तू माझ्याशी विवाह कर आणि माझा हो. देवी, आपण कोण आहात हे माझं ठाऊक नाही, परंतु माझा विवाह झाला असून मी एक पत्नीव्रत धारण केलेले आहे. माझी भार्या सीता मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. हे सुकुमारा, तू तर त्याच्यापेक्षाही सुंदर आहेस. तू माझ्यासारख्या सुंदरीचा पती होऊ शकतोस. माझाही विवाह झाला असून माझी प्रिय पत्नी उर्मिला अयोध्येत राहून आमच्या 3ही मातांची सेवा करते. तरी तुम्ही इथून निघून जाणंच योग्य आहे. हिच्यामुळेच तुम्ही माझा धिक्कार केलात. मी हिलाच खाऊन टाकते, म्हणजे आपल्या विवाहातील अडथळाच दूर होईल. थांब दुष्टे, तुला शासनच करतो. पंचवटीत लक्ष्मणाने विद्रूप केलेली शूर्पणखा आरडत ओरडत आपल्या जनस्थानात खरदूषणाकडे गेली. तिचे सगळे शरीर रक्ताने माखले होते. ती खरदूषणाला म्हणाली, आग लागो तुमच्या पराक्रमाला. तुमच्या या बहिणीची काय अवस्था झाली आहे पहा. तुझी ही अवस्था कोणी केली? शूर्पणखेने राम लक्ष्मणांची सर्व कथा सांगितली. ती ऐकताच अत्यंत बलाढ्य अशा 14 राक्षसांना व सैन्याला खराने आज्ञा केली. तुम्ही ताबडतोब जाऊन त्या मानवांचा संहार करा व सूड घ्या. त्यांच्या स्त्रीलाही ठार करा. 14 बलाढ्य राक्षस व सैन्य शस्त्रे घेऊन पंचवटीत गेली. राक्षसांनी हल्ला करण्यापूर्वीच श्रीरामांनी केवळ 14 बाणात त्या 14 राक्षसांना व सैन्यालाही ठार केले. खरदूषणाचा हा पराभव पाहून भयकंपित झालेली, विरूप झालेली शूर्पणखा लंकाधिपती रावणाच्या दरबारात येऊन सांगू लागली, हे लंकाधिपती, तुझ्या बहिणीला विरूप करणाऱ्या, तुझ्या कीर्तीला काळीमा लावणाऱ्या त्या दशरथ पुत्रांचा सूड घे. जनक नंदिनीला पळवून आण. सूड घे, सूड घे. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. कसले करिसी राज रावणा, कसले जनपालन. श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्तांधा तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. विसलोचने उघडून बघया शूर्पणखेची दशा. श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा.
तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ता ही सांगती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिले मत किती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती जा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण हसली मजती जनक कन्यका येई तिचं घेऊन माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती सूड घे त्याचा लंकापती 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 सूड घे त्याचा लंकापती. शूर्पणखेने रावणास सूड घेण्यास सांगितले खरे, पण हे व्हावे कसे? कारण राम लक्ष्मणाच्या पराक्रमाने दंडकारण्यात वावरणाऱ्या अनेक राक्षसांना यापूर्वीच पळवून लावले होते. खरदूषणादी राक्षसांचा दशरथ पुत्रांनी याआधीच पराभव केला होता. तेव्हा या साऱ्याचा सूड घेण्यासाठी असुराधिपती रावणाने कपट करण्याचे योजिले. रावणाच्या आज्ञेवरून मारीच राक्षसाने सुवर्ण मृगाचे रूप घेतले व वनात सीता पर्णकुटी जवळ वेलीवरील फुले तोडत असताना तिला तो भुलभू लागला. त्या मायावी हरिणाचे मोहक रूप पाहून भूमिकन्या सीतेलाही त्याचा मोह झाला व तिने रामाकडे हट्ट धरला. तोडिता फुले मी सहज पाहिला दादा, तोडिता फुले मी सहज पाहिला दादा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा. तो येऊन गेला अनेक राया दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी. तो येऊन गेला अनेक राया दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी. घाशिले शिंगया रंभास्तंभावरी, घाशिले शिंगया रंभास्तंभावरी. तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा. चालतो जलगती मान मुरडितो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद. चालतो जलगती मान मुरडितो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद. लागला मृगाचा मला नाथ हो छंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद. वेडीच जावले तृणापुरीच्या बघता, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून जातो हरिण अयोध्या नाथा. बंधो, मी मृगया करून परत येईपर्यंत तुझ्या माते समान वाहिनीचं तू रक्षण कर. माझ्या कर्तव्यात मी कोणतीही कसूर होऊ देणार नाही दादा. आपण निश्चिंत असावं. हरिण रूपी मारीच राक्षस श्रीरामांना मुद्दाम पर्णकुटीपासून दूर घेऊन गेला. लक्ष्मण व जानकी श्रीरामांची वाट पाहत होते. इतक्यात लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, मेलो मेलो धाव, लक्ष्मणा धाव.
लक्ष्मण भाऊजी, श्रीरामांवर काहीतरी संकट आलेले दिसत आहे. तेव्हा तुम्ही धनुष्य बाण घेऊन त्वरित धावत जा व त्यांना सहाय्य करा. माते, मला प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाची पूर्ण कल्पना आहे. आपण निश्चिंत राहावं. दादांनी मला तुमचं रक्षण करण्यासाठी येथेच थांबण्यास सांगितलं. हा आश्रम सोडून जाण्याची मला आज्ञा नाही. मी स्वतः श्रीरामांची किंकाळी ऐकली आहे. तरी माझी तुम्हास आज्ञा आहे की आपण त्वरित श्रीरामांच्या सहाय्यार्थ जावे. माझी चिंता करू नये. श्रीरामांना काही झाले तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. आत्ताच्या आत्ता मी येथे देहत्याग करीन. ठीक आहे माते, मी जातो. पण कोणत्याही परिस्थितीत तुमच्या रक्षणासाठी मी आखलेल्या या रेषेच्या बाहेर येऊ नका. मायावी रावण साधू वेशात सीतेच्या दारात आला खरा, पण लक्ष्मणाने आखलेली रेषा काही त्याला ओलांडता येईना. त्या रेषेतून ज्वाळा येऊ लागल्या. नाईलाजाने तो तेथेच थांबला. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. साधूला भिक्षा घालण्यासाठी जानकी पर्णकुटीच्या बाहेर आली खरी, पण रेषा ओलांडून काही पुढे येईना. अतिथीला भिक्षा घाल. आपणच पुढे येऊन भिक्षेचा स्वीकार करावा. मी ही रेषा ओलांडू शकत नाही. तू जर या रेषेच्या बाहेर येऊन भिक्षा घातली नाहीस तर मी इथंच देहत्याग करीन. ब्रह्महत्येचे पातक तुझ्या माथी लागेल. हे ऐकताच आपल्या दारातून कोणीही अतिथी विन्मुख जाऊ नये या धर्मासाठी सीतेने रेषा ओलांडली आणि तितक्यात रावणाने मूळ रूप प्रकट केले. सीतेला पळवून आकाश मार्गाने सिंधू पलीकडील लंकेच्या दिशेने मार्गक्रमण केले. दुष्टा, सोड मला, सोड मला. लक्ष्मणा, धाव. श्रीरामा, वाचवा. कर धावा, बोलाव त्याला. हे अधमा, नीचा, सोड मला, सोड. श्रीरामा, धावा. वाचवा, श्रीरामा, वाचवा. मार्गात जटायू पक्षाने रावणास विरोध केला. त्याच्याशी सामना केला. पण महाबली रावणाने जटायूचे दोन्ही पंख छाटले. त्यास भयंकर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत जटायू खाली पडला व रावण सीतेला घेऊन लंकेत गेला. इकडे आश्रमात परत आलेले राम व लक्ष्मण सीतेला शोधू लागले. सीते, कुठे आहेस तू? वहिनी, कुठे आहात तुम्ही? सीतेला शोधता शोधता तिने काढून टाकलेल्या तिच्या आभूषणांचा माग घेत ते दक्षिण दिशेला चालत राहिले आणि त्यांची जटायूशी भेट झाली. मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा. पडविता खलासी पडविली रावणी सीता. पडविता खलासी पडविली रावणी सीता. पाहिली जगी मी जाता रामाविण रामी सीता. दे
वरदी संगे न बता मी बळे उडालो रामा मी बळे उडालो रामा रोगिले रथाच्या पंथा अडविता खलासी पडलो पडविली रामणी सीता मार्गात शबरी नावाची एक वृद्ध भिल्ल स्त्री प्रभू रामचंद्रांच्या भेटीची वाट पाहत होती. तिच्या प्रेमाचा व अगत्याचा राम लक्ष्मणांनी स्वीकार केला व तिची उष्टी बोरेही आनंदाने भक्षण केली. धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा सेवा देवा कंदमुळे ही पक्व मधुरशी बदरी फळे ही बनवेलीने काय वाहणे बनवेलीने काय वाहणे यादून कल्पद्रुमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा. सीतेचा शोध घेता घेता राम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या परिसरात आले. तेथे नल, नील, जांबुवंत, सुग्रीव व मारुती या 5 वानर श्रेष्ठांशी त्यांची भेट झाली. प्रभू रामांना भेटून हनुमंताला खूप खूप आनंद झाला. सीतेला शोधत शोधत नल, नील, जांबुवंत, वानर युवराज अंगदासह हनुमान हे सारे समुद्र तीरापर्यंत येऊन पोहोचले. जय श्रीराम. सीतामाईंना शोधून काढू तरच प्रभू श्रीरामांना तोंड दाखवू अशी आपण प्रतिज्ञा केली आहे. पण समोर हा अथांग सागर पसरलाय. आता शोध कुठे घ्यायचा? हे वीर हनुमंता, या अथांग सिंधूला ओलांडून लंकेत जाण्याचं सामर्थ्य केवळ तुझ्यातच आहे आणि तुझी शक्ती जागृत करून तू हे करू शकतोस. तरुण जो जाईल सिंधू महान तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान. अंजनीचा हा बलाढ्य